तुमच्या घरात अचानक काही वेगळ्या पण सकारात्मक गोष्टी घडत आहेत का? वारंवार स्वामींचे नाव कानावर पडते का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण कदाचित श्री स्वामी समर्थ स्वतः तुम्हाला संकेत देत असतील. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यात काही गोष्टी अचानक घडू लागतात, ज्याचं उत्तर विज्ञानाकडं नसतं पण अध्यात्माकडं असतं. कधी अचानक मन शांत होऊ लागतं, कधी स्वामींचं नाव सतत कानावर पडतं, तर कधी स्वप्नामध्ये काही दिव्य अनुभव येतात. अनेक भक्तांना प्रश्न पडतो की स्वामी आपल्या सोबत आहेत हे कसं ओळखायचं? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे 5 महत्त्वाचे संकेत, जे दिसू लागले तर समजा स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सुरू झालेली आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर पहिला संकेत असा आहे स्वामींचा. कधी कधी घरात कोणतीही अगरबत्ती किंवा परफ्यूम नसताना अचानक चंदन, सोनचाफ्याची फुलं किंवा हिना अत्तराचा सुगंध येणे, फुलं किंवा उदबत्तीसारखा दिव्य सुगंध घरामध्ये येतो. तर हा अनुभव अनेक स्वामी भक्तांना आलेला देखील आहे. अध्यात्मामध्ये असं मानलं जातं की दिव्य सुगंध म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि देवी उपस्थितीची संकेत. त्यामुळे तुम्हालाही जर अशा पद्धतीचा सुगंध घरामध्ये येत असेल तर नक्की समजून जा की स्वामींची उपस्थिती तुमच्या घरामध्ये आहे आणि स्वामींनी तुमच्यावर कृपादृष्टी केलेली आहे. विशेषतः नामस्मरण, जप किंवा सेवा करताना असा सुगंध जाणवला तर तो साधासुद्धा योगायोग नसतो, तर स्वामी आपल्याजवळ आहेत आणि आपल्या भक्तीकडे लक्ष देत आहेत असा तो संकेत मानला जातो. म्हणून असा अनुभव आला तर घाबरू नका, मनापासून स्वामींचं नामस्मरण करा. बऱ्याच भक्तांना पारायणात देखील असा अनुभव आलेला आहे. मला स्वतः हा अनुभव आलेला आहे पारायणामध्ये. तर जे काही आपण सेवा करतोय ती सेवा जर स्वामींपर्यंत खरंच मनापासून ती सेवा केलेली असेल तर ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचते आणि अशा पद्धतीचे संकेत स्वामी आपल्याला देत असतात. तर पुढचा संकेत स्वामींचा आहे. तुम्ही मोबाईल उघडला की स्वामींचा फोटो दिसतो, स्वामींची एखादी रील तुमच्या समोर येते, रस्त्यावर जाताना स्वामींचं मंदिर तुम्हाला दिसतं, स्वामींचा एखादा बोर्ड तुम्हाला दिसतो, गाडी तुम्हाला एखादी दिसते जिच्या पाठीमागे लिहिलेलं असतं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, श्री स्वामी समर्थ, अशा पद्धतीचं गाडीवर चित्र लिहिलेलं असतं, स्वामींचे ब्रीद वाक्य लिहिलेले असतात किंवा सतत श्री स्वामी समर्थ हे शब्द तुमच्या कानावर पडत आहेत. मग ते एखाद्या मोबाईलच्या थ्रू पडत असतील किंवा एखादं गाणं तुम्ही ऐकताय किंवा कुठून तरी जाताय आणि ती माणसं म्हणजे बोलतायत स्वामींबद्दल, अशा पद्धतीचे सतत तुमच्या कानावर स्वामींचं नाव येत आहे तर समजून जा की स्वामींचा हा संकेत आहे. अत्यंत महत्त्वाचा असा हा संकेत तुम्हाला स्वामी देत आहेत. कारण अध्यात्मात असं सांगितलं जातं की जेव्हा देव आपल्याला जवळ घेतात तेव्हा ते वेगवेगळ्या मार्गांनी आपल्याला स्वतःची आठवण करून देत असतात. त्यामुळे कधीकधी यूट्यूबवर अचानक स्वामींचा व्हिडिओ समोर येतो, तर कधीकधी कोणीतरी स्वामीबद्दल बोलताना आपल्याला भेटतं. कधीकधी आपण सरळ रस्त्याने जात आहोत तर गाडीच्या पाठीमागे आपल्याला स्वामी दिसतात किंवा एखाद्या दुकानावरती लिहिलेलं असतं श्री स्वामी समर्थ. अशा वेगवेगळ्या रूपाने स्वामी आपल्याला संकेत देत असतात. हे सगळे केवळ योगायोग नसतं, तर हा संकेत असतो की स्वामी तुम्हाला भक्तीच्या मार्गावर बोलवत आहेत आणि जी भक्ती, जी सेवा तुम्ही सुरू केलेली आहे ती सेवा, ती भक्ती तुम्ही अशी अखंडपणे चालू ठेवा. आता तिसरा संकेत असा आहे स्वामींचा. जी व्यक्ती सतत तणावात होती, जी व्यक्ती सतत डिप्रेशनमध्ये, चिंतेत, विचारात होती, सतत ती व्यक्ती रडत होती, पण त्या व्यक्तीच्या मनात अचानक शांतता निर्माण होऊ लागली, अचानक त्याला समाधान वाटू लागलं. समस्या तशाच आहेत पण मनात एक वेगळी ताकद निर्माण झाली, एक समाधान, एक आनंद आणि मन एकदम शांत झालेलं आहे. का? कारण स्वामींची कृपा मनाला आधार देऊन जाते, सगळं सहन करण्याची ताकद देऊन जाते आणि आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचा समाधान आणि मनाला एक शांती मिळत असते स्वामींच्या सेवेमध्ये. अनेक भक्त सांगतात की पूर्वी खूप भीती वाटायची पण आता स्वामींचं नाव घेतलं की धैर्य येतं. तर हीच आहे स्वामी सेवेची ताकद. हा खूप मोठा संकेत असतो. जेव्हा स्वामी आपल्या सोबत असतात तेव्हा ते आधी मन मजबूत करतात. म्हणून जर तुमचं मन हळूहळू सकारात्मक होत असेल तर समजा स्वामींचा हात तुमच्या पाठीशी आहे, स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर पडलेली आहे. चौथा संकेत स्वामींचा.
अनेकांना स्वप्नात मंदिर दिसतं, दिवा दिसतो, साधू दिसतात किंवा थेट स्वामी समर्थांचं दर्शन होतं, स्वामींचा मठ दिसतो, केंद्र दिसतं किंवा दत्त महाराजांचं दर्शन होतं. अशा विविध प्रकारच्या दिव्य वस्तू जेव्हा आपल्याला दिसायला लागतात, घंटा म्हणा, दिवा, साधू, मंदिर किंवा साक्षात स्वामी जर तुम्हाला वारंवार स्वप्नामध्ये दिसत असतील तर ते स्वप्न सामान्य नाही. विशेषतः पहाटे पडलेली जी स्वप्न असतात ना, तर अध्यात्मात महत्त्वाची मानली जातात. पहाटे जे स्वप्न पडतं ते स्वामी थेट प्रत्येकाला दिसतीलच असं नाही, पण संकेताच्या माध्यमातून ते आपली उपस्थिती जाणवून देतात आपल्या भक्ताला. कधी फक्त त्यांचा आवाज ऐकू येतो, कधी घाबरू नकोस मी तुझ्या सोबत आहे असं जाणवतं. तर हे अनुभव खूप दिव्य असतात. तुम्हालाही जर अशा प्रकारचे दिव्य अनुभव आले असतील तर नक्की खरंच कमेंट करा. असे अनुभव ऐकायला खूप छान वाटतं, एक वेगळीच ताकद मिळते स्वामींच्या सेवेसाठी. तर हा अनुभव खूप दिव्य आहे की साक्षात स्वामी स्वप्नामध्ये दर्शन देतात आणि ती वेळ म्हणजे पहाटेची वेळ, ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्हाला स्वामी अशा पद्धतीचं दर्शन देत असतील तर खूप चांगला संकेत आहे हा. असे अनुभव आले असतील तर त्याची खिल्ली उडवू नये, कारण मनापासून स्वामींचे आभार मानले पाहिजेत आपण. काही काही वेळी स्वप्नामध्ये काय होतं, फक्त आपल्याला दृश्य दिसतं आणि आवाज वेगळाच एक आवाज ऐकू येत असतो. त्यामुळे जणू काही आकाशवाणी ऐकत आहोत आपण. आपल्याला अशा पद्धतीचे देखील आपल्याला एक एक वेळा स्वप्न पडतात. तर अशा स्वप्नांची अजिबात खिल्ली उडवू नये आणि ज्यांना पडतं स्वामींची सेवा, स्वामींचे अनुभव, प्रचिती ज्यांना पडतं त्यांच्याचबरोबर असे अनुभव तुम्ही शेअर करा. पाचवा स्वामींचा हा सर्वात मोठा संकेत आहे. पूर्वी ज्यांना जप, सेवा किंवा मंदिरात जाण्याची इच्छाच नव्हती, त्यांनाही अचानक स्वामींचं नामस्मरण करावंसं वाटू लागतं, स्वामींचा जप करावा वाटू लागतं, स्वामींच्या दर्शनासाठी मठात, केंद्रात जावं असं वाटतं. मोबाईलवर स्वामींची गाणी ऐकावीशी वाटतात, भक्तिगीत ऐकावंसं वाटतं, मन सतत श्री स्वामी समर्थ म्हणू लागतं. हे का घडतं? कारण स्वामी स्वतः आपल्या भक्ताला स्वतःकडे खेचू लागतात. तेव्हा या घटना घडू लागतात आपल्यासोबत. तुमच्यासोबतही असं काही घडलेलं आहे का जेव्हा तुम्ही नवीन नवीन सेवेत आलेला आहात तेव्हा? भक्तीची ओढ ही सहज निर्माण होत नाही, ती दैवी कृपेने निर्माण होते. म्हणून जर तुमच्यामध्ये अचानक भक्ती वाढली असेल तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर सुरू झालेली आहे. तर हेच ते 5 महत्त्वाचे संकेत आहेत जे स्वामी आपल्या भक्तांना देतात जेव्हा स्वामी साक्षात त्यांच्या पाठीशी असतात, त्यांच्या घरामध्ये उपस्थित असतात. त्यांचा कृपा आशीर्वाद जेव्हा त्यांच्या भक्तावर असतो तेव्हा अशा प्रकारचे संकेत स्वामी आपल्या भक्ताला देत असतात. आज आपण जाणून घेतले आहेत असे 5 महत्त्वाचे संकेत. जे दिसले तर समजा श्री स्वामी समर्थ तुमच्यासोबतच आहेत. पण लक्षात ठेवा, असे संकेत तुम्हाला मिळत असतील तर त्या संकेताचा, त्या सेवेचा अहंकार करू नका, कुणामध्ये चर्चा करू नका. ज्यांना खरंच स्वामींच्याबद्दल आदर आहे, विश्वास आहे, मनामध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा आहे, त्यांच्याबरोबरच तुम्ही असे अनुभव शेअर करा. सेवा आणि श्रद्धा आणि नामस्मरण हे कायम सुरू ठेवा. स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण स्वामी कधीच आपल्या भक्तांची साथ सोडत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.